मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांचे बिगुल वाजलेले आहे आणि ते बिगुल वाजताच नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर त्यातून प्रत्येक नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची चढाओढ चालू झालेली आहे। त्या पार्टीचं तिकीट मला मिळेल यातून सर्व संभ्रम हा जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। आणि अशातच एक कोपरगाव तालुक्यातील जी पंचायत समितीची निवडणुकीचा जो कार्यक्रम जाहीर झाला आणि तो कार्यक्रम जाहीर होताच जनतेतून अशी एक निघाली की जुन्यांना न चान्स देता नवीन समोर आले पाहिजे, त्या उद्देशाने सासनळी या गावातून धामोरी गणातील सभापती पदासाठी इच्छुक असलेले आणि जनतेच्या मनामध्ये सर्वस्वी त्यांचे सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, तेथे अग्रेसर असणारे म्हणून कैलास माळी यांचं नाव चर्चेत येत आहे। आणि आम्ही संपूर्ण गावामध्ये पंचकृषीत चौकशी केली असता त्यांच्याही नावाला शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसत आहे। त्यामुळे आम्ही समक्ष त्यांची मुलाखत घेण्यासाठी चास या गावात आलेलो आहोत। बघूया सविस्तर त्यांची माहिती। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणधुमाळी बिगुल वाजलेला आहे आणि त्यात पंचायत समितीसाठी धामोरी गणातून सभापती पदासाठी अनुसूचित जमातीचं शीट राखीव झाल्यानंतर प्रत्येकाची ही चढाओढ चालू झालेली आहे। आणि त्यातून आपण ज्या वडगाव, धामोरी, चास, मोरवीस, बख्तरपूर, रवंदा अशा गावात माहिती घेतली असता का सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे ज्यांचं नाव पुढे येतंय ते कैलास माळी सासनळी येथील यांचं येत आहे। तर यावर त्यांचं काय म्हणणं आहे, थोडक्यात त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता कैलास माळी। तर तसा जो विषय साहेबांनी सांगितला तो जे पंचायत समितीचा शीट लागलेला आहे, आरक्षित जागा पडलेली, तर या शीटासाठी गावाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं जे त्यांच्या इच्छेनुसार का मला माझ्या नावाची त्यांनी पसंती दर्शवलेली का प्रत्येकाचं असं मत पडतं की एक तरुण वर्गाला आणि एक तळागाळातल्या माणसाला का जो समाजाशी जोडलेला आहे, गावाशी जोडलेला आहे, तळागाळातल्या कुठल्याही बी क्षेत्रामध्ये असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा धार्मिक कामामध्ये असो, कायम पुढे होऊन हिरिरीनं काम करणारं व्यक्तिमत्व आहे। तर त्या अनुषंगाने मी आणि दुसरी महत्वाची गोष्ट का विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे यांचं मी गेली 25 वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। आणि गावामध्ये मीटिंग करून त्यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागितली असता तर संपूर्ण गावानं पण एक मतानं माझं नाव दिलेलं आहे। तर मग दादा जी सांगतील ती आपल्याला पण म्हणजे पूर्व दिशा राहील आणि मला तर 100% गॅरंटी तर दादा माझ्या नावाचा उल्लेख करतीलच। गावातील आम्ही चौकशी केली असता लोकांचं पण सांगण्याचा उद्देश असा आला की कैलास माळी हे एक सामाजिक कार्यकर्ते आहे, मायभूमी फाउंडेशनचे सदस्य आहे। त्यांचा हे 5 वर्षाकरिता हे पद आहे, परंतु त्यांची जी समाजसेवा ही कायमस्वरूपी आहे, त्यातून आपण 5 वर्ष परत समाजासाठी चांगल्या हिशोबाने सेवा द्याल का? विद्यमान आमदारांच्या शब्दाला खरे उतराल का? हे साहजिकच द्यावाच लागणार आहे। इथून मागं पण आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तर मी अवश्य त्यांच्या विश्वासाला पुढे तडा जाऊ देणार नाही। आणि तुम्ही जे मायभूमीचं बोलले, या मायभूमीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गाव परिसर, मठ मंदिर याची स्वच्छतेचं दर रविवारी ते 1 तासाचं आम्ही काम करत असतो। दुसरी गोष्ट, एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा शालेय याच्यात मुलींसाठी सायकली, गणवेश किंवा शालेय साहित्य असं वाटप आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या याच्यात देत असतो। आपले जे विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे आहे यांचे जे तुमच्या गावातील निकटवर्गीय जे पुढारी असतील, जे कार्यकर्ते असतील, त्यांची पण आपल्या नावाला पसंती आहे का? हो, आहे ना। त्याचं कारण असं आहे की एक 3 महिन्यापूर्वी दादांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली होती। त्यावेळेस काही हे प्रोग्राम जाहीर झालेले नसते किंवा आरक्षण जाहीर झालेले नव्हते। त्यावेळेस गावाने, पूर्ण गाव असो किंवा माझा समाज असो, सगळ्यांनी एकमुखाने माझं नाव त्यावेळेस दिलंच
म्हणजे तुम्हाला तुमच्या पार्टीकडून कुठलाही नाही, पार्टीकडून निसंकोचपणे कुठलाच, तुम्हाला तिकीट मिळणार आहे, कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. 100% मिळणार confidence. तर निवडणूक आली म्हणजे प्रतिस्पर्धी येतात. हा ते तर आहेच. प्रतिस्पर्धी आल्यानंतर त्या प्रतिस्पर्धीला आपण आपल्या पक्षामार्फत कशा पद्धतीने लढणार? प्रतिस्पर्धीचं कसं आहे माहिती का, आता दादांची कामं तर पूर्ण तालुकाभर बघताच. पूर्ण 5 वर्षामध्ये दादांनी जवळ 3,500 ते 4,000 कोटीचे कामं केलेले. त्याच्यामध्ये रस्ते असो, पाण्याच्या सुविधा असो, धार्मिक कामामध्ये असो, कुठल्या तळागाळातल्या सगळ्याच क्षेत्राकडे त्यांनी प्रत्येक जातीने त्यांनी काम करायचा प्रयत्न केला. आणि आम्ही पण सामाजिक कार्यातून आम्ही इतर तालुक्यामध्ये किंवा कोपरगाव तालुक्यामध्ये कामं करतच असतो. याचा 100% दादांच्या कार्याचा आणि आमच्या पण समाजकार्याचा आणि गावातून जेवढे कार्यकर्ते त्यांच्या सहकार्यानं 100% आपलं म्हणजे सीट लागतं. म्हणजे तुम्ही 25 वर्षापासून विद्यमान आमदारांची जी हो. सेवा केली, एकनिष्ठ आणि त्याचं प्रामाणिक कार्य केलं आपण. त्यामुळे तुम्हाला कुठंतरी आशा आहे की तिकीट हे आपल्याला मिळणारच. आणि यावर आपण ठाम आहे की सभापती पदासाठी आपलं तिकीट हे फिक्स होणार. हो. आणि सभापती झाल्यानंतर जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणार, हे तुम्हाला मनोमन फिक्स झालेलं आहे. सभापती झाल्यावर पण आणि तिथले बी पुढच्या जोपर्यंत आपल्याला आयुष्य दिलेलं आहे निसर्गाने, तोपर्यंत ते करतच राहणार आपण. ती आवड आहे आपल्याला समाजकार्याची पूर्वीपासून. म्हणजे आपल्या कार्यातून आपण विद्यमान आमदारांचं नाव उज्ज्वल करणार हे सिद्ध आहे. 100%. तर हे होते कैलास माळी यांची मुलाखत घेतली आपण आणि त्यांच्या गावातही आपण चौकशी केली असता यांच्या नावावर अनुसूचित जमाती मधून जे धामोरी गणात आरक्षित सीट पडलेला आहे त्याला त्यांचा शिक्कामोर्तब आहे असं त्यांनी मनोमन ठाम केलेलं आहे. तिकीट मलाच मिळणार आणि या पार्टीसाठी मी लढणार. विद्यमान आमदार हे सुद्धा आपल्यालाच तिकीट देतील हा फुल कॉन्फिडन्स त्यांना आहे. तर अशी त्यांची माहिती घेतलेली आहे. बघूया आपण काही गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मुलाखत. अशाच नवनवीन बातम्या बघण्याकरिता बघत राहा मानव समाचार मराठी. सत्य नेहमी सत्यासोबत. कॅमेरामन नवनाथ उल्लारे सह.